गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. 1 ऑक्टोबर अर्थातच जागतिक शाकाहार दिन. या जागतिक शाकाहार दिनानिमित्त जळगाव येथील शाकाहारचे प्रणेते स्वर्गीय रतनलालजी बाफना यांच्या प्रेरणेने आणि संकल्पनेने जळगाव शहरात सागर पार्क मैदानापासून शाकाहार प्रसार प्रचार रॅलीचे श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे आयोजन करण्यात आले. रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, आमदार राजूमामा भोडे, कस्तूरचंद बाफना, नयनतारा बाफना, माजी आमदार मनीष जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, नगरसेवक बंटी जोशी, डॉक्टर वीरेन खडके आणि हजारोंच्या संख्येने समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या. इंडिया 365 लाईव्हसाठी आज रतन बाफनाचे ज्वेलर्स युवा जैन फाउंडेशनच्या माध्यमातून शाकाहार रॅली होते. त्यांच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज जागतिक शाकाहारी दिवस असल्यामुळे सर्वांनीच शाकाहारी दिवस पाळावा आणि आपण एक सात्विक जेवण घेत असताना मला वाटतं नक्कीच याचा आपल्या फिटनेससाठी विचारा नक्की उपयोग होऊ शकतो. आणि जसं भाईजींनी सांगितलं तसं आपण सर्व मिळून शाकाहारी होऊन मला वाटतं प्रयत्न करूया. ही आज शाकाहारी शुभेच्छा. शाकाहाराबरोबर मला वाटतं आपले विचारसुद्धा तसे राहिले पाहिजे, अहिंसारी विचार होऊ नये. मला वाटतं भविष्यात ही सुद्धा काळाची नक्कीच गरज आहे, कारण तुमचे विचार चांगले असल्याचं आचरण मला वाटतं नक्कीच आपलं चांगलं होऊ शकतं. आज ह्या निमित्ताने शाकाहारी दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय. 1 तारीख यानी 1 अक्टूबर को हम शाकाहारी दिवस मना रहे हैं, लेकिन बड़ी खुशी की बात तो यह है कि हमारे देश के प्रथम नागरिक राष्ट्रपति ने आज से करीब 1 महीने पहले पूर्ण शाकाहारी दिवस मनाया. बड़ी गौरव की बात है. G20 में दुनिया के सबसे अच्छे मान्यवर आए थे और वो नॉन वेजिटेरियन थे, लेकिन हमारे राष्ट्रपति ने भोजन दिया, प्योर शाकाहारी दिया और उसका भोजन का मेनू बनाया हमारे प्रधानमंत्री ने और राष्ट्रपति ने खड़े रह करके सबको खिलाया भारतीय संस्कृति के साथ में, और भी पूरा शाकाहारी. तो कहने का मतलब है कि हमारे देश में जो देश के मान्य नेता हैं वो भी पूर्ण रूप से शाकाहारी बन गए हैं और बन रहे हैं. शाकाहार में बहुत बड़ी ताकत है. मांसाहार में खाने में निश्चित रूप से मानसिक दूर आता ही है, लेकिन शाकाहार में सद्बुद्धि रहती है. आपने देखा होगा हमारे प्रधानमंत्री पूर्व शाकाहारी है. जब ये स्वागत के लिए अमेरिका गए थे, अमेरिका के राष्ट्रपति की पत्नी ने खुद ने अपने रसोई घर में खड़े रह करके हमारे प्रधानमंत्री के लिए खुद खड़े होकर भोजन बनाया था. ये कितनी बड़ी बात है. और विशेष बात यह है, शाकाहार की ताकत आप देखो, हिंदुस्तान नहीं बल्कि दुनिया के 7 अरब की जनता के अंदर हमारे प्रधानमंत्री की बात सुनी जाती है. ये उस सरकार के दिमाग के खराब बात है. मांसाहारी का दिमाग काम करता है, लेकिन वो किस हिसाब से करता लगे. शाकाहारी तो वस्तुतः जीवन का एक बहुत बड़ा उद्देश्य है. भाई साहब ने जो ये शाकाहार का प्रण किया और उन्होंने निभाया, अभी भी उनके पीछे ये काम चल रहा है. ये बहुत बड़ी बात है. शाकाहार से ही जीवन अच्छा बनता है. सबसे अच्छा है वो शाकाहार है, सुधार. क्या रहा है? देखिए, जैन युवा फाउंडेशन जो युवक लोग हैं यहाँ पे जलगांव के हमारे, उन्होंने बहुत अच्छा आज एक प्रायोजन किया है. और आज 1 अक्टूबर है, जागतिक शाकाहार दिन है. ये पूरे वर्ल्ड में मनाया जाता है शाकाहार दिन. और जलगांव शहर जो है या जलगांव डिस्ट्रिक्ट जो है, रतनलाल जी बाफना जो शाकाहार के प्रणेता थे उनकी वजह से जाना जाता है, क्योंकि आज वो नहीं है लेकिन वो उसके बहुत प्रणेता थे. और ये युवकों ने इतना अच्छा कार्यक्रम किया है आज जलगांव में शाकाहार के बारे में. तो सभी लोग अगर आज के दिन शाकाहार हो, हरदम हो, तो बहुत अच्छी बात है. लेकिन कम से कम आज वर्ल्ड वेजिटेरियन डे है. ये 1997 में ये वेजिटेरियन सोसाइटी ऑफ अमेरिका इन्होंने यहाँ से शुरू किया था. तो हम सभी ने इसको मनाना चाहिए और सभी ने इनको साथ देना चाहिए. हर साल लोगों ने बढ़ते रहना चाहिए और इसका फॉलोअप करना चाहिए. मैं ऐसी मनोकामना रखता हूँ. आज जागतिक शाकाहार दिवस आहे. एक चांगला विचार करण्याचा हा दिवस आहे की आपण काय खावं. कोणी काय खावं हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. कोणी नॉनव्हेज खात असेल तर त्याच्यावर मी क्रिटिसिझम करणार नाही.
पण शाकाहार एक उत्तम आहार आहे. त्याच्या माध्यमातून करुणा निर्माण होते, त्याच्या माध्यमातून दया निर्माण होते, त्याच्या माध्यमातून वात्सल्य निर्माण होते. शाकाहाराचा पुरस्कार सर्वांनी केलेला आहे. चक्रधर स्वामींनी केलेला आहे, संत ज्ञानेश्वरांनी केलेला आहे. इतर अनेक धर्मात देखील शाकाहाराचं महत्त्व आहे. शाकाहार हा अहिंसेची पहिली कडी ज्याला आपण म्हणतो की पहिली स्टेप शाकाहार आहे, आणि त्यानंतर अहिंसेची शेवटची जी स्टेप आहे ती नीतिनियतची आहे. आणि म्हणून या संदर्भात आचार विचार आहार या संबंध बाबी अत्यंत महत्त्वाचा आहे. जळगावला तर विशेषतः रतनलाल बापना साहेबांनी शाकाहाराच्या संदर्भात जे काही कार्य केलेले आहे, त्यांची भाषणं शाकाहाराच्या संदर्भात होते, ते अत्यंत उत्तम पद्धतीने समजून सांगत होते. शाकाहारमध्ये शक्ती नाही ही खोटी गोष्ट आहे. हत्ती देखील शाकाहारी आहे, त्याच्यात किती शक्ती आहे. आणि काही मल्ल देखील असे आहेत की जे फक्त शाकाहार करतात, दूध आणि इतर घेतात. फळं आहेत, फळांमध्ये कितीतरी पद्धतीचे व्हिटॅमिन्स आहेत, पालेभाज्या आहेत, डाळीच्या माध्यमातून प्रोटीन आपल्याला मिळतो. आणि म्हणून शाकाहाराचा पुरस्कार करणं ही काळाची गरज आहे. युरोपमध्ये देखील अमेरिकेमध्ये देखील शाकाहाराचं महत्त्व वाढत चाललेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण जो आहार करतो त्याच्या माध्यमातून विचार निर्माण होतात, त्याच्या माध्यमातून आपलं काय पुढं कशा पद्धतीने जगावं याचा संदेश देखील आपल्या आहारात होतो. आपल्या ताटात काय आहे हे फार महत्त्वाचं आहे. एकाने असं म्हटलं आहे की यू शो मी व्हॉट यू ईट, आय विल टेल यू हू यू आर, व्हॉट यू आर. तुम्ही काय, तुमच्या ताटात काय आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही कोण आहात मी ओळखू शकतो. हे शाकाहार आहे. हा शाकाहाराचा जास्तीत जास्त महत्त्व वाढलं पाहिजे. लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात शाकाहार केला पाहिजे अशी माझी विनंती.